नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दुःखातून सुखाकडे जाण्याचा बाळूमामांचा सखोल संदेश आणि बाळूमामांचा मार्ग या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगत आहे. तर भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला लाईक करा आणि सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. तर भक्तांनो, चला पाहूया. दुःखाकडून सुखाकडे जाण्याचा बाळूमामाचा मार्ग हा केवळ शब्दांचा नाही, तर तो अनुभवाचा, श्रद्धेचा आणि अंतर्मनातील परिवर्तनाचा प्रवास आहे. बाळूमामा नेहमी सांगतात की माणसाच्या आयुष्यात दुःख येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या दुःखातून बाहेर पडणं भक्तांनो हीच खरी साधना आहे. जो माणूस दुःखाला घाबरत नाही तर त्याला समजून घेतो, तोच खऱ्या अर्थाने सुखाकडे वाटचाल करू शकतो. बाळूमामा म्हणतात, दुःख हे तुमच्या आयुष्याचं ओझं नाही, तर ते तुमचं शिक्षक आहे. जेव्हा संकट येतात तेव्हा ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात. जर आपण त्या संकटांना शांतीने स्वीकारलं तर त्यातून आपल्याला खूप मोठा अनुभव मिळतो. दुःख आपल्याला मजबूत बनवतं, आपल्याला सहनशीलता वाढवतं आणि आपल्याला खऱ्या आनंदाची किंमत समजावून सांगतं. भक्तांनो, बाळूमामाचा मार्ग सांगतो की सर्वात आधी आपल्या मनाला शांत करणं खूप गरजेचं आहे. भक्तांनो, तसेच मन अस्थिर करणं. मन अस्थिर असेल तर छोटंसं दुःखही मोठं असतं आपल्याला वाटू लागतं, पण जर मन शांत असेल तर मोठं संकटही सहज पार करता येतं. म्हणून बाळूमामा नेहमी सांगतात की रोज थोडा वेळ ध्यान करा, देवाचं नामस्मरण करा, रामकृष्ण हरी किंवा जय बाळूमामा असा जप केल्याने मनाला शांतता मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतात. दुःखातून सुखाकडे जाण्याचा दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे श्रद्धा. भक्तांनो, दुःखाकडून सुखाकडे जाण्याचा महत्त्वाचा मार्ग श्रद्धा. तर बाळूमामा म्हणतात आपल्याला, तर बाळूमामा काय म्हणतात भक्तांनो, तर ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे शक्ती आहे. जेव्हा आपण देवावर आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो तेव्हा कितीही मोठं संकट आलं तरी आपण कोसळत नाही. श्रद्धा आपल्याला उभं राहण्याची ताकद देते आणि अंधारातही प्रकाश दाखवते. बाळूमामाच्या शिकवणीतून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवा. दुसऱ्यांना मदत करणं, गरिबांना अन्न देणं, दुःखी लोकांना आधार देणं हे सर्व आपल्या मनाला खूप समाधान देतं. जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणतो तेव्हा आपलं दुःख आपोआप कमी होतं. बाळूमामा म्हणतात, दुसऱ्याच्या आनंदात तुमचं खरं सुख आहे. तसेच बाळूमामा आपल्याला कर्माची जाणीव करून देतात. ते सांगतात की आज जे दुःख आपण भोगतो आहोत ते आपल्या भूतकाळातील कर्माचे फळ असू शकते, पण त्याच वेळी आज आपण चांगले कर्म केले तर उद्याचं आयुष्य नक्कीच सुखी होईल. म्हणून कधीही वाईट मार्गाला जाऊ नका. नेहमी सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग निवडा. भक्तांनो, दुःखातून बाहेर पडण्याचा सकारात्मक विचार खूप महत्त्वाचे आहे. बाळूमामा म्हणतात की जसं तुम्ही विचार करता तसं तुमचं आयुष्य बनतं. भक्तांनो, जर आपण नेहमी नकारात्मक विचार करत राहिलो तर दुःख वाढतच राहील, पण जर आपण आशा आणि विश्वास ठेवला तर हळूहळू सगळं बदलू लागतं. प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा की आजचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे, सुखाकडे चाललो आहे, असं तुम्हाला स्वतःला म्हणायचं आहे. भक्तांनो, बाळूमामांचा मार्ग सांगतो की संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. सुख लगेच मिळत नाही, त्यासाठी वेळ लागतो. जसं बी पेरल्यावर लगेच झाड तयार होत नाही, तसंच चांगल्या कर्माचं फळ मिळायलाही आपल्याला वेळ लागतो. म्हणून कधीही घाई करू नका, धीर धरा आणि आपल्या मार्गावर ठाम राहा. भक्तांनो, बाळूमामा आपल्याला सांगतात की दुःख हे कायमचं नसतं. भक्तांनो, ते तात्पुरतं असतं. जसं रात्र झाल्यावर सकाळ येते. भक्तांनो, जसं रात्र झाल्यावर सकाळ येते
तसंच दुःखानंतर सुख येतंच. फक्त त्या अंधारात आपण आशा सोडू नये. विश्वास ठेवा की तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि एक दिवस नक्कीच तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंदाचा अनुभव तुम्हाला 100% मिळणार आहे. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, विचार केला पाहिजे, सखोल अभ्यास घेतला पाहिजे. म्हणूनच बाळूमामांचा हा संदेश श्रद्धा, संयम आणि सेवा, सकारात्मक विचार आणि देवावरच्या विश्वासाचा आहे. भक्तांनो, या मार्गावर चालणारा माणूस कितीही दुःखात असला तरी तो हळूहळू सुखाकडे पोचतोच. आणि एक दिवस असा येतो जेव्हा भक्तांनो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख नाहीसे होतात आणि त्याला खऱ्या अर्थाने समाधान आणि आनंद हा नक्कीच मिळतो. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं, हरसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं. तसेच दुःखातून सुखाकडे जाण्याचा बाळूमामांचा मार्ग अजून आपण बघितला तर तो केवळ भक्ती आणि शब्दांपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या संपूर्ण जीवनशैलीत बदल घडवणारा आहे. बाळूमामा सांगतात की दुःख तुमचा शत्रू नाहीत, ते तुमचं रूपांतर घडवणारे एक टप्पा आहे. जोपर्यंत माणूस दुःखाचा अर्थ समजून घेत नाही तोपर्यंत तो सुखाची खरी किंमत ओळखू शकत नाही. भक्तांनो, तसेच बाळूमामा सांगतात की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा त्याला सगळं संपल्यासारखं वाटतं. मनात निराशा, भीती, एकटेपणा आणि असहायता निर्माण होते. पण हाच तो क्षण असतो जेव्हा आपण स्वतःकडे पाहायला हवं. बाळूमामा म्हणतात, बाहेर उपाय शोधण्यापेक्षा आत डोकावलं तर खरा मार्ग सापडतो. आपल्या मनात किती नकारात्मकता साचली आहे, किती राग, किती द्वेष, मत्सर आहेत, हे ओळखणं हीच सुरुवात आहे. भक्तांनो, ते पुढेही सांगतात की मन शुद्ध केल्याशिवाय सुख मिळत नाही. जसं एखादं भांडं घाण असेल तर त्यात स्वच्छ पाणी ठेवता येत नाही, तसंच मन जर नकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर त्यात आनंद टिकत नाही. म्हणून रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा, शांत बसा, आपल्या विचारांचं निरीक्षण करा, चुकीचे विचार हळूहळू सोडा आणि चांगले विचार मनात रुजवा. बाळूमामा सांगतात की क्षमा हीच मोठी औषध आहे. अनेकदा आपल्याला दुःख इतर लोकांमुळे होतं. कोणी आपल्याला दुखावलेलं असतं, फसवलेलं असतं किंवा आपल्यावर अन्याय केलेला असतो. पण त्या गोष्टी मनात ठेवून आपण स्वतःलाच त्रास देत राहतो. जर आपण मनापासून त्या लोकांना माफ केलं तर आपलं मन हलकं होतं आणि आपल्याला शांती मिळते. भक्तांनो, क्षमा केल्याने दुसऱ्याचं नाही तर आपलं भलं होत असतं, लक्षात ठेवा. बाळूमामा सांगतात की निसर्गाशी जोडणं राहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहणं, झाडामध्ये फिरणं, स्वच्छ हवा घेणं या गोष्टी आपल्या मनाला शांत करतात. निसर्गात एक वेगळीच ऊर्जा असते जी आपल्या दुःखाला कमी करते आणि भक्तांनो आपल्याला नव्या उत्साहाने भरते. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले तर आपल्याला बाळूमामांचा आशीर्वाद, आपल्याला बाळूमामांचा हात आपल्या डोक्यावरती कायम राहतो. बाळूमामा साधेपणावर भर देतात. ते म्हणतात की जास्त अपेक्षा हेच दुःखाचं मूळ आहे. लक्षात ठेवा, आपण जितक्या जास्त अपेक्षा ठेवतो तितकं आपल्याला निराशा मिळते. म्हणून आयुष्यात साधेपणा ठेवा, जे आहे त्यात समाधान मानायला शिका. समाधान हीच खरी श्रीमंती आहे. बाळूमामांच्या शिकवणीत आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सत्संग. चांगल्या लोकांच्या सहवासात राहणं, चांगल्या विचारांचं ऐकणं, भजन कीर्तनात सहभागी होणं या गोष्टी मनाला सकारात्मक ठेवतात. जसं आपण ज्या लोकांसोबत राहतो तसं आपली विचारसरणी बनते. भक्तांनो, म्हणून नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहावा आणि निवडा. लक्षात ठेवा, चांगली लोकांची संगत निवडा. बाळूमामा सांगतात की आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही देवाच्या इच्छेनुसार घडते. आपण कितीही प्रयत्न केला तरीही भक्तांनो काही गोष्टी आपल्या हातात नसतात. अशा वेळी स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. भक्तांनो, अशा वेळी स्वीकार करणं खूप गरजेचं आहे.
लक्षात ठेवा. जे घडलं आहे ते स्वीकारलं की मन शांत होतं आणि पुढे जाण्याची ताकद मिळते. भक्तांनो, ते पुढे सांगतात की कृतज्ञता ही सुखाचा खरा मार्ग आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी विचार करा की आज दिवसभरात तुम्हाला कोणत्या गोष्टींमुळे आभार मानायचे आहेत. अगदी छोट्या गोष्टींकडेही देवाचे आभार माना. जसं की श्वास घेता येतो, अन्न मिळतं. कुटुंब आहे. कृतज्ञता मनात आली की दुःख हळूहळू नाहीसं होतं. बाळमामा सांगतात की स्वतःवर प्रेम करा. अनेकदा आपण स्वतःलाच कमी लेखतो, स्वतःवर राग करतो. पण जर आपण स्वतःला स्वीकारलं, स्वतःवर प्रेम केलं तर आपल्याला आतून ताकद मिळते. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारणं हीच खरी सुरुवात आहे. भक्तांनो, हाच खरा आपल्या बाळमामांचा मार्ग आहे, लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, बाळमामा पुढेही सांगतात की जीवन हा एक प्रवास आहे आणि त्या प्रवासात दुःख आणि सुख दोन्ही येतात. आपण जर फक्त दुःखाकडे लक्ष दिलं तर भक्तांनो सुख दिसणार नाही. पण जर आपण प्रत्येक क्षणात काहीतरी चांगलं शोधलं तर आयुष्य सुंदर वाटायला लागेल. म्हणूनच दुःखातून सुखाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे मनाची शुद्धी, श्रद्धा, क्षमा, सेवा, संयम, साधेपणा, कृतज्ञता आणि सकारात्मक विचार. या गोष्टी आपल्याला आयुष्यात आणल्या तर कितीही मोठं दुःख असलं तरी हळूहळू कमी होतं आणि एक दिवस आपल्याला खऱ्या आनंदाचा अनुभव मिळतो. भक्तांनो, बोला बाळमामाच्या नावानं सांग बरं. तसेच दुःखातून सुखाकडे जाण्याचा बाळमामाचा मार्ग जितका समजतो तितका तो अजून भक्तांनो आतमध्ये जातो, खोलमध्ये आणि अनुभवाने भरलेला वाटतो. लक्षात ठेवा, हा मार्ग फक्त ऐकण्याचा नाही तर तो रोजच्या आयुष्यात जाण्याचा मार्ग आहे. बाळमामा भक्तांनो सांगतात की जोपर्यंत माणूस स्वतःला बदलत नाही तोपर्यंत त्याचं नशीबही बदलत नाही. भक्तांनो, म्हणून दुःख दूर करण्यासाठी बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आपल्या आतल्या स्थितीवर काम करणं खूप आवश्यक आहे. बाळमामा म्हणतात की प्रत्येक दुःखाच्या मागे एक कारण असतं आणि त्या कारणामागे एक शिकवण असते. आपण बहुतेक वेळा माझ्याबरोबर असं का होतं असा प्रश्न विचारतो. पण बाळमामा सांगतात की हा प्रश्न बदलून मला यातून काय शिकायला मिळते असा विचार करा. जेव्हा विचार बदलतो तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते. ते सांगतात की मनावर नियंत्रण ठेवणं ही सर्वात मोठी साधना आहे. मन नेहमी भूतकाळातील दुःख किंवा भविष्यातील चिंता यात अडकलेलं असतं. पण खरा आनंद वर्तमानात असतो. म्हणून बाळमामा सांगतात, आत्ताचा क्षण जागा. काल काय झालं ते बदलता येत नाही आणि उद्या काय होईल हे ठाऊक नाही. पण आजचा दिवस आपल्या हातात आहे. तो आनंदाने जगणं हेच खरं आपल्या जीवनातील सुख आहे. लक्षात ठेवा, बाळमामाच्या मार्गात श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. श्रद्धा म्हणजे देवावर पूर्ण विश्वास आणि सबुरी म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत धीर धरणं. अनेकदा आपण लगेच परिणाम अपेक्षित करतो, पण बाळमामा सांगतात की देव कधीच उशिरा करत नाही, तो योग्य वेळेवरच देतो. त्यामुळे संकटातही विश्वास ठेवणं आणि शांत राहणं खूप गरजेचं आहे. ते सांगतात की शब्दांची शक्ती खूप मोठी असते. आपण जे बोलतो तेच आपल्या आयुष्यात घडतं. लक्षात ठेवा, जर आपण सतत मी दुःखी आहे, माझं काही होणार नाही असं बोलत राहिलो तर असंच राहील, तसंच राहील. लक्षात ठेवा. पण जर आपण मी मजबूत आहे, माझं आयुष्य सुधारत आहे असं बोलायला सुरुवात केली तर हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतो. म्हणून नेहमी चांगलं बोला, चांगलं विचार करा. म्हणून बाळमामा सांगतात की एकटेपणा हा दुःखाचा मोठा कारण आहे, पण तोच तुमचा मित्रही बनू शकतो. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण स्वतःशी संवाद साधू शकतो, आपल्या चुका समजू शकतो, आपल्या भक्तानुशक्ती ओळखू शकतो. त्यामुळे एकटेपणात घाबरू नका, त्याचा उपयोग स्वतःला समजून घेण्यासाठी करा. ते पुढे सांगतात की शरीर आणि मन यांचा एकमेकाशी खूप जवळचा संबंध आहे. जर शरीर निरोगी नसेल तर मनही शांत राहत नाही. म्हणून नियमित व्यायाम करा, योग्य आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. हे सगळं तुमच्या मानसिक स्थितीला सुधारून आणि दुःख कमी करण्यास मदत करतं.
बाळूमामांचा एक सुंदर संदेश आहे भक्तांनो. देणं शिका. जेव्हा आपण फक्त घेण्याचा विचार करतो तेव्हा कधीच समाधान मिळत नाही, पण जेव्हा आपण देतो वेळ, मदत, प्रेम, तेव्हा आपल्याला आतून आनंद मिळतो. गरिबांना मदत करा, भुकेलेल्यांना अन्न द्या भक्तांनो, दुःखी माणसाला आधार द्या. या गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतात. ते सांगतात की आपल्या आयुष्यातील काही गोष्टी आपण बदलू शकत नाही, पण त्यांना कसं बघायचं हे आपल्या हातात आहे. जर आपण प्रत्येक अडचणीत संधी शोधत राहिलो तर आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दिसतो. दुःखाला अडथळा समजू नका, तर तो एक नवीन सुरुवात आहे असं माना भक्तांनो. बाळूमामा सांगतात की मनात भीती ठेवू नका. भीती ही दुःखाची मोठी कारण आहे. ती आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते. जर आपण भीतीला समोर गेलो तर ते हळूहळू कमी होते. धैर्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. भक्तांनो, शेवटी बाळूमामा सांगतात की खरं सुख बाहेर नाही, ते तुमच्या आत आहे. आपण बाहेर पैसा, यश, लोकांचं कौतुक यात सुख शोधतो, पण ते सगळं तात्पुरतं असतं. खरा आनंद आपल्या मनाच्या शांततेत, समाधानात आणि प्रेमात असतो. जेव्हा मन शांत होतं तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी राहू शकतो. म्हणूनच दुःखातून सुखाकडे जाण्याचा बाळूमामांचा मार्ग हा एक सतत चालणारा प्रवास आहे. स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला सुधारण्याचा आणि देवाशी जोडून राहण्याचा हा मार्ग स्वीकारला पाहिजे. तरच आयुष्यात कितीही अंधार आला तरी एक दिवस नक्कीच प्रकाश येतो. भक्तांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं. भक्तांनो, असेच नवनवीन बाळूमामांचे दैवी संदेश ऐकण्यासाठी, बाळूमामांचे विचार ऐकण्यासाठी, बाळूमामांचे विचार ऐकून बाळूमामांच्या मार्गातून चालण्यासाठी आणि बाळूमामांच्या या उपायाचा संदेश आपल्याला मनापासून मिळण्यासाठी, आशीर्वाद मिळण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा. ठीक आहे. तर भक्तांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.